तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घातांक नावाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक विद्यार्थ्यांना या घातांक नावाच्या टॉपिकमध्ये अडचण येते, कारण की विद्यार्थ्यांना याचे नियमच माहित नसतात की घातांक ऍड करायचे कसे, मल्टिप्लाय करायचे कसे किंवा भागायचे कसे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे बघा घातांकांचे सर्व नियम आणि घातांकावरील अवघड एक्झाम्पल सोडवायचे कसे। ओके, तर बघा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम घातांक म्हणजे काय आपण समजून घेऊया। बघा फॉर एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला 2चा दुसरा घात, बरोबर। जर 2चा दुसरा घात सांगितला तर हा 2च्या वरती जो 2 दिसतो त्याला घातांक असं म्हटलं जातं। आणि 2चा दुसरा घात म्हणजे काय बघा, 2चा तुम्हाला 2 वेळेस करायचा आहे गुणाकार, मग तो तुम्हाला करता येईल आणि बेदुने 4 असं तुमचं उत्तर येईल। जर मी सांगितलं तुम्हाला 2चा तिसरा घात करा, तर 2चा हा जो वरती 3 दिसतो तो 2चा तिसरा घात म्हणजे तिसरा घातांक आहे। आणि जर 2चा तिसरा घात आहे तर बघा 2चा नक्कीच 3 वेळेस गुणाकार आहे। ओके, 2 गुणिले 2 गुणिले 2, मग बेदुने 4 4 दुने 8 हे झालं याचं उत्तर। पण जर मी तुम्हाला असं सांगितलं जर 2चा दुसरा घात आणि गुणिले 2चा तिसरा घात, तर नक्कीच तुम्हाला यायचं नाही, कारण की तुम्हाला घातांकांचे नियम माहित नाही। ओके, मग सर्वप्रथम आधी आपण घातांकांचे काही नियम बघूया आणि त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल बघूया। आता बघूया घातांकाचे काही नियम। जर हे नियम तुम्ही पाठ केले तर नक्कीच कोणताही प्रश्न, किती कठीण प्रश्न तुम्हाला येऊ द्या परीक्षेमध्ये, नक्की तुम्ही तो सोडवाल, फक्त हे नियम तुमच्या पाठ पाहिजे। बघा पहिला नियम काय सांगतो, जर दोन संख्या जर बेस मध्ये सारख्या असतील आणि त्यांचा पॉवर असेल तर बघा वरचे पॉवर जे असतील ते ऍड होतात, म्हणजे a raised to m इंटू a raised to n असेल तर बघा a नावाची संख्या घ्यायची आणि m प्लस n करून टाकायचं, वरची पॉवर ऍड करून टाकायचे, हे झालं आपलं उत्तर। आता तुम्हाला समजलं असेल, बघा फॉर एक्झाम्पल सांगतो, जर बघा 2चा तिसरा घात मध्ये गुणाकार आणि 2चा दुसरा घात असेल, बघा a नावाची संख्या तिचा m घात म्हणजे 30 संख्या तिचा m घात गुणिले 30 संख्या तिचा दुसरा घात आहे। ओके, तर काय करायचं, याच्यातली एक संख्या घेऊन टाकायची आणि वरचा पॉवर ऍड करायचं, 3 आणि 2 5, हे झालं याचं उत्तर। म्हणजे 2चा 5वा घात याचं उत्तर झालं। जर 2चा 5 वेळेस तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल। त्यानंतर बघा पुढं, जर एकच संख्या बघा बेस मध्ये आहे आणि जर तिचा वेगवेगळा घात आहे, तर बघा एक संख्या घेऊन टाकायची, जर भागाकारामध्ये असेल तर, आणि हा जो m आहे त्याच्यातून खालचं n वजा करून टाकायचा। फॉर एक्झाम्पल काय करूया बघा, 2चा तिसरा घात भागिले 2चा दुसरा घात घेऊया, आणि जर हे दोन दोन सारखे आहेत तर बघा याच्यातलं एक 2 उचलूया, आणि हा जो 3 तसाच वरती 2 वरती जाताना मायनस होईल, म्हणजे बघा 2 आणि 3तून एक 2 गेला 1, म्हणजे 2चा 1 घात, हे झालं याचं उत्तर। आता ही प्रॉपर्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, लक्षात ठेवा, जर कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर त्याचं उत्तर 1 असतंय। मग 1 लाख असू द्या, 1 कोटी असू द्या, किंवा कोणतीही असू द्या संख्या, तिचं जर शून्य घात आहे तर उत्तर 1 आहे। फॉर एक्झाम्पल बघा 2चा शून्य घात याचं उत्तर देखील 1, 100चं शून्य घात याचं उत्तर देखील 1 असतंय, आणि किंवा कोणतीही संख्या जिचं शून्य घात तुम्ही घेतलं तर उत्तर 1 असतंय। जर आपण पुढे गेलो तर बघा ही प्रॉपर्टी काय सांगते, a भागिले b आणि कंसाचा n घात आहे, बरोबर। मग बघा हा जो n घात आहे तो कंसासोबत डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजे a सोबत n गेला, हा n a सोबत आला, भागिले हा n b सोबत देखील येतो, ही झाली प्रॉपर्टी। त्यानंतर पुढे आपण गेलो तर बघा कंसामध्ये a गुणिले b आणि त्याचं m घात आहे। ओके, मग हा जो m आहे तो a सोबत पण येतो, आणि गुणिले हा जो m आहे तो b सोबत पण येतो। त्यानंतर बघा या ठिकाणी बघा a रेस टू मायनस m आहे, a चा पॉवर मायनस m आहे। ओके, मायनस कधी पॉवर तुम्ही पाहिलं नसेल, जर हा मायनस पॉवर प्लस करायचा असेल तर काय करायचं बघा, 1 भागिले हा जो a आहे तसाच, आणि m खाली जाताना मायनस होईल। ओके, जर हा m खाली मायनस आहे तर वरती येताना परत, हा जर खाली m प्लस आहे तर वरती येताना परत मायनस होऊन जाईल, ही झाली ती प्रॉपर्टी। आता या प्रॉपर्टीवर आधारित काही एक्झाम्पल आहेत ते आपण घेऊया। आता वळूया एक्झाम्पल कडे। बघा एक्झाम्पल नंबर 1, 2चा चौथा घात गुणिले 2चा दुसरा घात। बघा प्रॉपर्टी क्रमांक 1 काय सांगते, जर बेस सारखे आहेत आणि वरचे पॉवर वेगळे आहेत तर ते पॉवर ऍड होतात। बघा या ठिकाणी बेस सारखे आहेत आणि पॉवर वेगळे आहेत, तर काय करायचं बघा, एक बेस उचलूया 2, ओके, त्याच्यामधला एक उचलूया, आणि वरचे पॉवर 4 तासाच आणि त्याच्यामध्ये ऍड करायचा वरचा 2। ओके, म्हणजे बघा 2 तासाच आणि 4 आणि 2 6 झाला, म्हणजे 2चा 6वा घात याचं उत्तर झालं। जर 2चा 6वा घात तुम्ही काढला तर कसं बघा, 2चा 6 वेळेस गुणाकार या ठिकाणीच करूया, 2 गुणिले 2 असं 6 वेळेस करूया। ओके, 3 या ठिकाणी 3, बघा 1 2 3 4 5 6, 2चा 6वा घात काढायचा आपल्याला, मग बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 दुने 64, म्हणजे बघा हा जो गुणाकार होता त्याचं उत्तर आलंय 64। जर आपण पुढे गेलो तर बघा या ठिकाणी 2चा 5वा घात भागिले 2चा दुसरा घात, प्रॉपर्टी क्रमांक 2, जर बेस सारखा आहे आणि पॉवर वेगळे आहेत भागाकारामध्ये तर ते पॉवर मायनस होतात। ओके, मग हा एक बेस घेऊन टाकूया 2, आणि हा जो 5 आहे तो तसाच, आणि हा 2 आहे वरती आता मायनस होईल। ओके, मग आता बघा 2 तासाच 5तून 2 गेला किती आला 3। ओके, 2चा 3 वेळेस गुणाकार किती बघा, बेदुने 4, 4 दुने 8, म्हणजे 2चा तिसरा घात 8, म्हणजे या संपूर्णचं उत्तर 8 असं झालं।
जर आपण पुढे गेलो तर बघा 4चा शून्य घात, बघा प्रॉपर्टी क्रमांक 3 काय सांगते, कोणत्याही संख्येचं शून्य घात याचं उत्तर 1 असतंय. मग 4 असू दे किंवा कोणतीही जगामधील संख्या जिचा शून्य घात आहे त्याचं उत्तर 1 असतंय. मग 4चा शून्य घात याचं उत्तर झालं 1. त्यानंतर बघा या ठिकाणी फक्त 3चा तिसरा घात दिलाय. मग 3चा तिसरा घात म्हणजे 3चा 3 वेळेस गुणाकार करायचा. मग करूया बघा 3 गुणिले 3 गुणिले 3, मग 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, मग 3चा तिसरा घात याचं उत्तर झालं 27. जर आपण पुढे गेलो तर बघा पुढची प्रॉपर्टी घेतली होती आपण, जर कंसामध्ये दोन संख्या गुणाकारामध्ये आहे आणि त्यांचं जर एक पॉवर आहे बाहेर, तर बघा हा पॉवर या दोनकडे पण येतो, मध्ये गुणाकार तसाच, आणि हा पॉवर या दोनकडे देखील येतो. बघा 2चा दुसरा घात 4 म्हणजे 2चा वर्ग 4 गुणिले हा 2चा वर्ग 4 आणि 4 चूक किती येते 16. ओके, तुम्ही कोणत्याही प्रकारे मध्ये सोडवला, आतमध्ये यांचा गुणाकार केला मग वर्ग केला तरी उत्तर 16च येऊन जाईल. ओके, आता लक्षात ठेवा या ठिकाणी 2चा चौथा घात गुणिले 2चा दुसरा घात, जर मध्ये गुणाकार आहे आणि बेस सेम आहे तरच पॉवर ऍड होतात. पण जर बघा गुणाकाराच्या ऐवजी प्लस असेल तर पॉवर ऍड होत नाही. ओके, त्या ठिकाणी वेगळी प्रॉपर्टी आहे, त्या ठिकाणी बघा कॉमन काढायचं असतं, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर या ठिकाणी आलो तर बघा 3चा चौथा घात भागिले 3 आहे. ओके, फक्त 3 आहे, मग 3चा पॉवर 0 आहे का, नाही. 3चा पॉवर दिसत नाही म्हटल्यानंतर तो आहे 1. ओके, मग आता ते याच्यानुसार झालं बेस सेम आणि भागाकारामध्ये संख्या, मग 3 आणि 3 नावाचं बेस 1 घेऊया. आणि जर भागाकारामध्ये आहे तर बघा वरच्या जे पॉवर असतात ते मायनस होतात, मग 4तून बघा हा एक मायनस होणार, मग 4तून 1 गेला किती 3 म्हणजे 3चा तिसरा घात आणि 3चा तिसरा घात याचं उत्तर 27 असते. म्हणजे याचं उत्तर देखील आलं बघा 27. हे होते काही सोपे एक्झाम्पल्स. आता बघूया परीक्षेच्या दृष्टिकोनातून अवघड एक्झाम्पल्स कसे येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया घातांकावरील काही अवघड असे एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल नंबर 1 जे अवघड प्रकारामध्ये मोडतं. या ठिकाणी सांगितलं बघा 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात आणि भागिले 2चा दुसरा घात गुणिले 2चा पाचवा घात, हे आपल्याला सोडवायचं आहे. आता स्टेपनुसार जाऊया. जर आपण आधी वरची क्रिया केली तर बघा 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात आहे. ओके, मग पहिली प्रॉपर्टी काय सांगते, जर बेस सारखे आहेत तर वरचे पॉवर ऍड होणार, बरोबर. मग याच्यामधला एक बेस घेऊन टाकूया 2 आणि वरचे पॉवर बघा 4 आणि 3 7 ऍड होणार, 7 घेऊन टाकला डायरेक्ट. मग भागिले बघा आता खालचा जर विचार केला तर बेस सेम आहे. ओके, मग हे जे पॉवर आहेत ते काय होणार, ऍड होणार, मग 2 तासच ठेवूया. आणि बघा 2 आणि 5 किती झाला 7. ओके, आता हे तुम्ही दोन प्रकारे सोडू शकता. सगळ्यात पहिलं बघा 2चा सातवा घात 2चा सातवा घात कट झाला, त्याला 1चा भाग गेला, उत्तर 1 झालं. आणि दुसऱ्या प्रकारानुसार गेले तर बघा यांचा बेस सारखा आहे, तो 2 तासच ठेवला, आणि जर भागाकारामध्ये दोन बेस सारखे असतील तर बघा वरचे पॉवर मायनस होतात, मग 7 तासाच वजा 7. ओके, मग 2 तासात 7 7 गेला 0 आणि कोणत्याही संख्येचं 0 पॉवर याचं उत्तर 1 असतंय. ओके, दोघांपैकी कोणताही प्रकार सोडवा आपलं उत्तर 1च असं येईल. जर आपण पुढे गेलो तर बघा स्टेपनुसार जाऊया. 5चा आठवा घात भागिले 5चा पाचवा घात गुणिले 5चा दुसरा घात. ओके, वरचा 5चा आठवा घात तसंच ठेवूया आणि भागिले हा जो खालचा आहे बघा बेस सेम, म्हणजे वरचे पॉवर ऍड होणार, 5 तासच घेऊ आणि पॉवर ऍड झाले 5 आणि 2 7. ओके, मग 5 आणि 2 7 तर काय बघा आता बघा बेसमध्ये भागाकार आहे, भागाकारामध्ये बेस सारखे आहेत. ओके, जर बेस सारखे आहेत तर बघा एक बेस घेऊया आणि वरचे पॉवर जे आहे ते मायनस करूया, म्हणजे 8 तासाच त्यातून हा 7 मायनस होणार. मग बघा 5 तासाच 8तून 7 गेला 1, मग 5चा 1 घात म्हणजे 5 झालं त्याचं उत्तर. ओके, समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. जर या ठिकाणी आपण आलो तर बघा हे एक्झाम्पल खूप सोपं आहे पण विद्यार्थ्यांना अडचण जाते. लक्षात ठेवा, जर कोणती a raised to m नावाची संख्या आहे, म्हणजे कोणतीही संख्या तिचा m नावाचा घात आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर n पॉवर आहे तर बघा या दोघांचा गुणाकार होत असतो, या दोघांचा होत असतो गुणाकार. मग a नावाची संख्या तशीच. ओके, आणि 2चा आणि 3चा गुणाकार होणार, 2चा आणि 3चा गुणाकार. ओके, मग a तसाच बेत्रिक झाला 6 म्हणजे a raised to 6 झालं याचं उत्तर. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर a raised to m आणि ब्रॅकेट ऑफ n असेल तर m चा आणि n चा गुणाकार होतो, किंवा असं येऊ शकतं की पॉवर इंटरचेंज होतात, n आतमध्ये येऊ शकतो किंवा m बाहेर जाऊ शकतो. ओके, म्हणजे बघा a चा तिसरा घात आणि ब्रॅकेटच्या बाहेर देखील दुसरा घात जाऊ शकतो, अशा प्रकारामध्ये देखील येऊ शकतं. जर आपण पुढे गेलो तर बघा हे एक्झाम्पल खूप सोपं आहे पण विद्यार्थी याच्यामध्ये चुका करून टाकतात. मी आता तुम्हाला तिसऱ्या नंबरची प्रॉपर्टी सांगितली, जर कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर याचं उत्तर 1च असतंय. मग 5चा शून्य घात याचं उत्तर सुद्धा 1, गुणिले 7चा शून्य घात याचं उत्तर देखील 1, गुणिले 11चा शून्य घात याचं उत्तर देखील 1. कोणती संख्या असू द्या जिचा शून्य घात त्याचं उत्तर 1. मग 1चा 3 वेळेस गुणाकार करा किंवा 1चा किती वेळेस गुणाकार केला त्याचं उत्तर तर 1च येतं. मग 1 1 1 1 1 म्हणजे 1 झालं याचं उत्तर. ओके, हे देखील काही सोपे एक्झाम्पल होते, अवघड प्रकारात हे मोडतात. आता पुढे जात असताना आणखीन एक्झाम्पल आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया पुढचे काही एक्झाम्पल. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलंय 4चा दुसरा घात गुणिले 4चा पाचवा घात गुणिले 4चा तिसरा घात भागिले 4चा सहावा घात, आणि आपल्याला हे सोडवायचंय. स्टेप्सनुसार गेलं तर एकदम सोपं आहे बघा, आणि जर तुम्ही नियम पाठ केले असतील तर अगदीच सोपं आहे. करायचं काय बघा, वरच्या आधी स्टेप करूया. 4चा दुसरा घात गुणिले 4चा पाचवा घात गुणिले 4चा तिसरा घात. बघा प्रत्येकाचा बेस 4 असा आहे
आणि तुम्ही शिकले जर बेस सारखा असेल तर वरची पॉवर ऍड होतात, म्हणजे हा पॉवर तसाच घेऊ 4 नावाचा आणि वरचे ऍड होणार बघा 2 आणि 5 7, 7 आणि 3 10, म्हणजे 10 झालं याचं उत्तर. ओके, वरचे पॉवर ऍड झाले 2 आणि 5 7, 7 आणि 3 10 आणि एक बेस 4 उचलून टाकला, भागिले 4चा 6वा घात तर तसाच होता. मग तर या ठिकाणी विचार केला तर प्रॉपर्टी क्रमांक 2 यूज होते बघा. बेस मध्ये सारख्या संख्या आहेत आणि पॉवर वेगळ्या आहेत आणि त्या भागाकारामध्ये आहे. जर भागाकारामध्ये आहे तर बघा एक संख्या उचलायची आणि पॉवर मायनस करायची, 10 तसाच आणि 6 वरती आतून मायनस, मग बघा 4 तसाच, 10तून 6 गेला 4, म्हणजे 4चा चौथा घात हे झालं याचं उत्तर. मग 4चा चौथा घात म्हणजे 4चा 40 गुणाकार, जो तुम्ही करून बघू शकता, तुमचं उत्तर येऊन जाईल. जर आपण पुढे गेलो तर बघा 4चा n+1 घात म्हणजे 4चा n अधिक 1 घात गुणिले 4चा n अधिक 2 घात आणि बरोबर किती विचारलंय. मग तुम्ही आता शिकले बघा, जर बेस सारखा असेल तर एक बेस घेऊन टाकायचा आणि वरचे पॉवर ऍड करायचे. मग वरचे पॉवर बघा n+1 आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे. कोण प्लस करायचंय बघा n+2. ओके, बघा 4 मध्ये पहिला पॉवर ऍड केला, पहिला पॉवर तास आणि ऍड केला दुसरा पॉवर, मग 4 तासच बघा n आणि n झाला बघा 2n आणि 1 आणि 2 झाला 3, म्हणजे 4चा 2n+3 घात हे झालं त्याचं उत्तर. जर पुढे आपण गेलो तर बघा हे तुम्ही शिकले कोणत्याही संख्येचं शून्य घात याचं उत्तर 1 असतंय. बघा अपूर्णांक असलं तरी याचं उत्तर बघा या संख्येचा तो शून्य घात आहे, उत्तर 1 जाणार. ओके, डायरेक्ट एक उत्तर मारून टाकायचं. त्यानंतर आपण पुढे गेलो तर बघा, जर आपण हे विचार केला तर बॉडमस नुसार सोडवायचा प्रयत्न करूया. बॉडमस म्हणजे बघा आधी ब्रॅकेट सोडवावं लागतं, मग 2चा तिसरा घात तसाच गुणिले 2चा शून्य घात तसाच आणि गुणिले बघा कंसामध्ये या संख्येमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. जर आपण आतमधला कंसामध्ये सोडलं तर बघा 4चा शून्य घात म्हणजे एक उत्तर, कोणत्याही संख्येचं शून्य घात एक उत्तर, वजा 3चा शून्य घात मध्ये देखील एक उत्तर. मग एक वजा एक की त्याला बघा 0, याचं उत्तर 0. मग 2चा शून्य घात आणि या ठिकाणी 2चा तिसरा घात. मग शून्यासोबत कोणत्याही संख्येचा जर गुणाकार आपण केला तर उत्तर शून्य असते आपल्याला माहित आहे, म्हणजे संपूर्ण गुणाकार करायची गरज नाही, उत्तर डायरेक्ट याचं झालं 0. ओके, नक्कीच एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. आता बघूया आणखी काही एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आणखी काही सोपे एक्झाम्पल्स. बघा या ठिकाणी मी 6 एक्झाम्पल घेतलेत, जे दिसण्यासाठी सोपे दिसतात पण विद्यार्थी तरी देखील त्याच्यामध्ये गोंधळून जातात. बघा एक्झाम्पल नंबर 1 काय सांगते, वजा 2चा दुसरा घात. मग वजा नावाची कोणती संख्या असू द्या आणि तिचा कोणताही घात तुम्हाला करायचा असू द्या, त्यासाठी एक रूल तुम्हाला फॉलो करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला बघा समसंख्या आणि विषम संख्या काय हे माहित असणं गरजेचं आहे. मग समसंख्या काय असतात बघा, ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 हे येतात त्यांना समसंख्या म्हणतात. त्यानंतर विषम संख्या काय बघा, ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या म्हणतात. ओके, जर तुम्हाला कोणतीही वजा संख्येचा घात करायचा असेल तर त्यासाठी या दोन संख्या महत्वाच्या असतील. आता तुम्ही म्हणताल का, तर बघा रिझन काय आहे, या वजा 2चा कितवा पॉवर आहे तर दुसरा पॉवर आहे. मग जो पॉवर आहे तो सम आहे का विषम आहे यादी तुम्ही पाहायचंय. जर सम असेल, जर पॉवर सम असेल तर येणार उत्तर प्लस मध्ये जाणार आणि जर पॉवर विषम असेल तर येणार उत्तर मायनस मध्ये जाणार. जसं या ठिकाणी बघा वजा 2चा दुसरा घात म्हणजे काय, वजा 2चा 2 वेळेस गुणाकार करायचा आहे. मग करूया बघा वजा 2 गुणिले वजा 2. ओके, मग बेदुने किती होता 4 आणि मायनस मायनस काय आलं प्लस. बघा पॉवर काय होता इव्हन होता म्हणजे सम होता, पॉवर जर सम असेल तर प्लस मध्ये उत्तर गेलंय. हे तुम्ही लॉजिकने देखील काढू शकले असते. कसं बघा, मायनसचा पॉवर कोण आहे बघा 2, जी समसंख्या आहे म्हणजे येणार उत्तर प्लस मध्ये आणि 2चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 4, हे झालं त्याचं उत्तर. जर पुढे गेलो तर बघा वजा 2चा तिसरा घात. मग वजा 2चा तिसरा घात म्हणजे तिसरा घात ही समसंख्या आहे का विषम तर विषम संख्या आहे आणि जर विषम संख्या आहे तर येणार उत्तर मायनस मध्ये, म्हणजे उत्तर मध्ये ऑलरेडी एक मायनस आलं. मग 2चा तिसरा घात करूया. 2चा तिसरा घात म्हणजे 2चा 3 वेळेस गुणाकार. मग 2चा जर 3 वेळेस गुणाकार केला तर बघा बेदुने 4, 4 दुने 8 म्हणजे वजा 8 हे झालं याचं उत्तर. बघा आता बघूया तिसरं एक्झाम्पल. या ठिकाणी सांगितलंय वजा 4चा तिसरा घात. मग आता वजा 4चा तिसरा घात मी सांगितलेलं लॉजिकने सोडवलं तर अगदी सोपं आहे. बघा वजा नावाची संख्या आहे तिचा तिसरा घात आहे. तिसरा घात म्हणजे तिन्ही संख्या विषम आहे म्हणजे येणार उत्तर मायनस मध्ये. बघा विषम संख्या असेल तर येणार उत्तर मायनस मध्ये आणि मग 4चा 3 वेळेस गुणाकार करून टाका. 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे वजा 64 हे झालं याचं उत्तर. जर रेग्युलर मेथडने सोडवलं तरी याचं उत्तर येईल. बघा वजा 4चा 3 वेळेस गुणाकार, वजा 4 गुणिले वजा 4 गुणिले वजा 4. बघा मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 मध्ये उत्तर. 4 चौक 16 16 चौक 64 वजा 64 हे झालं याचं उत्तर. कोणत्याही मेथडने जा उत्तर अगदी करेक्ट येईल. बघा या ठिकाणी जर गेलो तर 5चा वजा दुसरा घात आहे. या ठिकाणी बघा वजा नावाच्या संख्येचा घात होता जो प्लस मध्ये होता. मग प्लस मध्ये विषम असेल किंवा सम असेल. या ठिकाणी बघा 5 नावाची संख्या आहे आणि तिचा वजा 2 घात आहे, वजा घात आहे. जर घात वजा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तो वजा घात सर्वात प्रथम तुम्हाला प्लस करावा लागेल आणि तो प्लस कशाने होईल तर बघा त्याला खाली घेऊन जायचंय. खाली म्हणजे काय बघा, हा जो 5 आहे त्याचा वजा घात आहे तर 1/5चा दुसरा घात करायचा आहे म्हणजे हा जो 2 आहे तो खाली जाताना प्लस झाला आणि जर आज जर वरती आणला तर बघा हा 5 वरती येताना परत, हा 2 वरती येताना परत मायनस होईल. ओके, मग करूया
1/5चा दुसरा घात म्हणजे 5चा स्क्वेअर जो आला 25 म्हणजे 1/25 आलं याचं उत्तर. हे जर समजलं असेल तर अजून एक एक्झाम्पल घेतो बघा. समजा 3चा वजा तिसरा घात. ओके, 3चा वजा तिसरा घात घेऊया. मग 3चा वजा तिसरा घात म्हणजे बघा वरती -3 आहे, मग तो खाली नेत्याने प्लस होईल म्हणजे 1/3चा तिसरा घात होईल आणि 3चा तिसरा घात म्हणजे बघा 1/27. हे झालं त्याचं उत्तर. जर आपण पुढे गेलो तर बघा ऑलरेडी हा 2चा वजा 2 घात आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर घातांक खाली जात असला तर तो प्लस होतो आणि वरती येत असला तर मायनस होतो, म्हणजे साईन ऑपोजिट होतात. आता ऑलरेडी तो मायनस आहे, त्याला करावं लागेल प्लस. प्लस करायचं म्हणजे त्याला आणावं लागेल वरती. मग हा 2 वरती येताना बघा वजा 2 होईल प्लस म्हणजे 2चा दुसरा घात आणि 2चा दुसरा घात याचं उत्तर झालं 4. ओके, जर समजलं असेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. आता -3चा 8वा घात बघा, वजा नावाची संख्या आणि तिचा 8वा घात कोणत्या फॉर्म मध्ये आहे? या फॉर्म मध्ये. मग जर 8वा घात आहे तर समसंख्या आहे की विषम संख्या आहे? घात तर समसंख्या म्हणजे येणार उत्तर प्लस मध्ये आणि 3चा 8 वेळेस गुणाकार करून टाका, तुमचं उत्तर येऊन जाईल. आता मला करण्यासाठी ते खूप लांब होईल, ते तुम्हीच करा. हे तुम्हाला होमवर्कसाठी देतो. आता पुढे जात असताना आणखीन काही एक्झाम्पल आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया घातांक या टॉपिकचे शेवटचे काही एक्झाम्पल. बघा या ठिकाणी सांगितलंय 25चा 1/2 घात. आता तुम्ही 25चा वजा 2 घात पाहिलं त्याचं उत्तर देखील तुम्हाला येतंय. 25चा दुसरा घात पाहिलं तरी त्याचं उत्तर तुम्हाला येतंय. जर गुणाकारामध्ये सारख्या संख्या दिल्या आणि त्या जर तुम्हाला गुणाकार करायला लावला तर बघा बेस सेम असलं तर वरती तुम्ही ऍड करू शकता. पण बघा हा अर्धा घात आहे, 25चा अर्धा घात. आता 1/2 घात, 1/3 घात, 1/4 घात हे काय असतं ते आधी समजून घ्या. जर x नावाची कोणतीही संख्या असेल आणि तिचं जर 1/2 घात असेल तर बघा ही x नावाची संख्या असते वर्गमुळात. ओके, म्हणजे तिचा दुसरा घात वर्गमुळात 2 असते. जर x नावाची संख्या कोणती असेल आणि तिचा 1/3 घात असेल तर बघा ती असते क्यूब रूट मध्ये, म्हणजे ती x नावाची संख्या क्यूब रूट मध्ये असते. जर x नावाची कोणतीही संख्या ती जर 1/4 घात असेल तर बघा ती x नावाची संख्या फोर्थ रूट मध्ये असेल. म्हणजे या ठिकाणी जो पॉवर असेल तो असतो बघा वर्गमुळात. ओके, मग 1/2 घात म्हणजे वर्गमुळात, 1/3 घात म्हणजे घनमुळात आणि 1/4 घात म्हणजे फोर्थ रूट मध्ये म्हणजे चौथ्या मुळात असते. जर या ठिकाणी x चा 5वा घात असेल तर बघा x नावाची संख्या 5व्या मुळात असेल. ओके, x नावाची संख्या. आता या ठिकाणी 25चा 1/2 घात दिलाय. मग 1/2 घात म्हणजे वर्गमुळात, म्हणजे हा जो 25 आहे तो आहे वर्गमुळात आणि वर्गमुळात म्हणजे हा 25 कोणाचा तरी वर्ग आहे आणि तो कोणाचा वर्ग आहे तर 5चा, म्हणजे 5 झालं याचं उत्तर. जर आपण पुढे गेलो तर बघा या ठिकाणी 25चा 1/2 घात दिलाय. मग 25चा 1/2 घात म्हणजे काय? 25 आहे वर्गमुळात. त्यानंतर बघा गुणाकार मध्ये आणि 16 वर्गमुळात. 16 जर 1/2 घात आहे तर 16 देखील वर्गमुळात आहे. मग 25 म्हणजे किती बघा वर्गमुळात 5. ओके, वर्गमुळातून बाहेर येताना 5 आणि 16 बाहेर येताना 4 आणि 5 चौक किती होतात 20, म्हणजे 20 झालं याचं उत्तर. जर याचा विचार केला तर बघा 3चा शून्य घात कोणत्याही संख्येचं शून्य घात त्याचं उत्तर 1 असतंय. याचं उत्तर झालं 1. अधिक 7चा शून्य घात त्याचं उत्तर 1. वजा 1/3चा शून्य घात त्याचं उत्तर देखील 1. ओके, मग 1 आणि 1 झाला 2. 2 वजा हा 1 तसाच. मग 2तून 1 गेला 1 म्हणजे 1 झालं याचं उत्तर. बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला खूप मोठ्या प्रमाणात पडतात. जर याचा विचार केला तर बघा 16 1/4. ओके, 16चा 1/4 पॉवर आहे. मग 1/4 पॉवर कुठे? या ठिकाणी. आणि जर 1/4 पॉवर असेल तर तो चौथ्या रूट मध्ये आहे. म्हणजे बघा 16 जो आहे तो चौथ्या रूट मध्ये आहे, म्हणजे हा जो 16 आहे तो कोणत्याही संख्येचा 4 वेळेसचा गुणाकार आहे आणि कोणत्या संख्येचा 4 वेळेसचा गुणाकार आहे तर तो आहे बघा 2चा, म्हणजे याचं उत्तर झालं 2. बघा अशा प्रकारे मी सर्व प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला समजून सांगितले. जर समजलं असेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण घातांक नावाचा संपूर्ण टॉपिक संपवला. अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतले. जर नक्की तुम्ही लेक्चर पाहिलं तर परीक्षेला याची तुम्हाला मदत होईल. जर याची तुम्हाला मदत होत असेल तर इतरांपर्यंत देखील हे लेक्चर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. ओके, पहिल्या वेळेस जर तुम्ही आमच्या चॅनलवर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या शेजारी जे बेलचा आयकॉन दिसतं त्याच्यावर देखील क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. थँक्यू.